तर काँग्रेस नेते नेहमी राष्ट्रवादीची चूक काढतात. राज्य आणि केंद्र काँग्रेसमध्ये कम्युनिकेशन गॅप असल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. तर सुप्रिया सुळेंनी सांगण्याची गरज नसल्याचा पलटवार नाना पटोले यांनी केलेला आहे. ते काँग्रेसचे नेते नाही, दुर्दैवाने राष्ट्रवादीलाच नेहमी चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात. एक चांगलं आहे की दिल्लीमधली त्यांची जी मेन लीडरशिप आहे काँग्रेस पक्षाची, त्यांची माझी रोज गाठ होते दिल्लीमध्ये. त्याच्यामुळे त्यांची जी लीडरशिप आहे, मग खडगे साहेब असतील, सोनियाजी असतील, राहुलजी, प्रियांका गांधी, वेणुगोपालजी, ही त्यांची जी सिनियर लीडरशिप आहे, त्यांच्या मनात असं काही नाही असं मी समजते. कारण का प्रत्येक मीटिंगला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये बोलवतात. एरवी काही मीटिंग्स असतील त्याला, जेव्हा पॉलिसी मेकिंग असते त्याला बोलवतात. त्याच्यामुळे महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये काहीतरी कदाचित काहीतरी सुसंवाद नसावा. म्हणूनच मग पुणे असेल किंवा महाराष्ट्र असेल, या दोन्ही काँग्रेसची जी मतं आहेत आणि केंद्र सरकारमधल्या सेंट्रल काँग्रेसच्या लीडरशिपमध्ये काहीतरी गॅप दिसते, असं एकूण तुमच्या प्रश्नातून मला दिसतं. त्यांनी आम्हाला समन्वय सांगायची गरज नाही. मी काय बोलतोय की पवार साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या लेवलवर त्यावेळेस काहीतरी घडामोडी झाल्या असतील, त्याच्यावरचं वक्तव्य ते करतात आहे. त्याच्यामुळे त्या लेवलच्याच लोकांनी त्याच्यावरचं वक्तव्य करावं. मला असं वाटतं की आमच्या पिढीने याच्यावर काही बोलावं असं मला वाटत नाही.